आज हेच आप्पा आज आपल्या सोबत आहे. नेमकं लघु रुद्राभिषेक म्हणजे नेमकं काय, कसा साजरा करण्यात आला हे सगळं विचारणार आप्पा. सर्वप्रथम ENTV मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आज माजलगाव मध्ये मठामध्ये आलात. आजचं तुमचं माजलगाव म्हणजे एक गुरुचं स्थान असं म्हटलं जातं. आजच्या आठवणी आज पूर्ण दिवस तुम्ही माजलगाव मध्ये घालताय. एकंदरीत आजची रूपरेषा काय होती कार्यक्रमाची? आजची रूपरेषा म्हणजे अशी होती, आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे बरेच म्हणजे देवदेव वगैरे करतो, चारधाम करतो. प्रयाग म्हणा, गंगा म्हणा, यमुना, नर्मदा वगैरे ती सगळीकडे आपण स्नान वगैरे करतो. शरीर शिप्रा असं टोटल नद्या ज्या आहेत भारतामध्ये महत्वाच्या, तिथे स्नान करून, चारधाम करून, 12 ज्योतिर्लिंग करून सगळं जेव्हा माणूस सगळं भारतातलं पूर्ण क्षेत्र घुमून आलो. पण आता शेवटी गुरु म्हणजे गुरु हे घर हे सगळ्यात उत्पन्न स्थान म्हणायला हरकत नाही. ज्या गुरुच्या आशीर्वादानं आज मी 50 वर्षाखाली परळीमध्ये एक साधा रिक्षा खारीमरी विकित होतो. तपोरत्न प्रभू पंडित आराध्य गुरु शिवाचार्य महाराजांनी मला आशीर्वाद दिला की बाबा आज तू खारीमरी विकतोस, उद्या भविष्यात सोन्याचा धंदा बी करू शकशील. तर माझं खरोखरच त्यांच्या आशीर्वादानं खूप माझं बरंच काही चांगलं झालंय. माझी स्वतःची जिनिंग प्रेसिंग, माझे स्वतःचे व्यवसाय वगैरे बरंच करीत करीत मी सोनपेठला, माझं प्रॉपर गाव सोनपेठ, तसं आमची वतनदारी इकडे केसापुरी, नितरूड हेच आमचं. आम्ही नितरूडकर आणि नाव बी आमचं नितरूडकर आहे. आम्ही ह्याच भागातले. पण काही आमचे आजोबा तिकडे गेले राहायला आणि त्याच्यानंतर आम्ही बी तिकडे जन्मलो आणि तिथंच. पण गुरुघर हे आम्ही कधी विसरलो नाहीत. गुरुघर या नात्यानं जर आम्ही पूर्ण भारतातले देवदेव, मला समाजकार्याचा बराच नाद आहे. मी शून्यातून ईश्वर निर्माण केल्यामुळं मी जमीन कधी सोडली नाही आणि जमिनीवरच्या लोकांना कधी विसरलो नाही. जे खालच्या तळागाळातले त्यांना आज बी मी सहकार्य करतो. आज बी मला फक्त गरीब लोक म्हणजे जे की एखादा येडा बी असला तर मला ते अप्रूप आहे. हा, त्या पद्धतीनं माझ्या घरात समोर 2-4 येडे रोज पडलेले असतात जेवायला खावायला. ते कुठं देत नाहीत म्हणून माझ्या इथे येऊन थांबते. आज मी कधी या, अचानक बी या, रात्री 12ला बी या, आपल्या घरासमोर 1-2 येडे झोपलेले असते. हे माझं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठं आसरा नाही म्हणून माझ्या तिथे येते. आणि ही भावना आहे. मी सगळे देवदेव केले. देवदेव करीत असताना मी जवळपास 9-10 नद्यांचं पाणी, शिप्रा, नर्मदा, गंगासागर, गोदावरी, कावेरी, टोटल मला छंद होता. आमच्या बायकोला जास्त छंद होता की कुठे गेलं की एक बाटली भरून तिथली आणायची. टोटल आता आमचे सगळे जवळपास 99% देव म्हणजे 100% म्हणायला हरकत नाही. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 4 धाम, सगळे शक्तीपीठ टोटल आमचे देवदेव झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळीकडलं पाणी वगैरे आम्ही आता शेवटी एक चला बाबा आपल्या गुरुला, गुरुवारी मिस्केल स्वामी मठ देवस्थान, जागृत देवस्थान इथलं. तर आमची एक इच्छा दोघांना बायकोची होती किंवा सगळ्यांना द्यायचं पाणी आणून इथं अभिषेक ते बी लघुरुद्र करायचा. इथं बी अनेक अडचणी आल्या. इथं पुजारी नाही, तिथं एकदम 10-11 भेटले आम्हाला. काही परभणीहून आणले, काही सोनपेठहून आणले. कारण इथलं मला प्रॉपरचं मधलं काही कळालं नाही. पण अडचणी आल्या, इथं मला भेटले नाही. आता नेमकं मला ते काही अडचणी तेवढ्या कळाल्या नाही, पण मला इथं माणसं भेटले नाही. म्हणून मी बाहेरून जवळजवळ 4-5 गावाहून, परभणी, धोतरदोडा, आष्टी, गंगाखेड, सोनपेठ इथून स्वामी वैद्य लोक आणले आणि 11 रुद्राचा लघु रुद्र अभिषेक आमच्यात जे की सगळ्यात चांगला समजला जातो लघुरुद्र, ज्याला की जवळपास 5-6 तास बसून राहावं लागतंय. मांड्या वगैरे सगळ्या कळ येते. 5-6 तास बसून आम्ही शांततेनं सकाळपासून अभिषेक केला आणि निवांत झालं. आम्हाला गुरुचा आशीर्वाद लाभला आणि माजलगावचा देखील आशीर्वाद लाभला म्हणायला हरकत नाही. मी तृप्त झालो. आपण हे समाजकार्य केलेलं हे सगळं तुम्ही त्यांच्या साथीला म्हणजे एक खांद्याला खांदा देऊन सोबत असतात. सगळं महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जग जवळपास भारतभर फिरलात. सगळी यात्रा करत असताना मनाला कसं वाटत होतं? खूप छान वाटत. काय कुठं कुठं फिरलात? आम्ही 4 धाम केले. बरं. अमरनाथ केला. अरे वा. पुन्हा अष्टविनायक केले. बरं.
जगन्नाथपुरी केली ते सगळे पूर्ण चारी धाम केले आम्ही. अच्छा. ज्योतिर्लिंग केले. आता सगळं झालंय आमचं, काही राहिलं नाही. खूप आनंद वाटतंय आता. अच्छा, आनंद. आज काय कार्यक्रम होता पण? रुद्राभिषेक होता. कसा कसा साजरा कसा सोहळा संपन्न? खूप छान झालं. बरं. अच्छा. कोण कोण होते घरातले सगळे? लेख होते, सून नाती आहे 2 माझ्या, मुलगा, सून, जाऊ, दीर, सासूबाई. काय मागलावचं नातं काय तुमचं? गुरुघरचं. गुरुघर आहे. अच्छा. आता हे सगळं म्हणजे आपण एक सामाजिक एक अंग असलेलं नेतृत्व आहे. आपण आयुष्यातले खूप संघर्ष बघितलेले आहेत. आप्पाच्या जीवनातले काय कसं जवळून कसं संघर्ष येते आप्पाचे? मला खूप आनंद होतो. मला काही वाटत नाही ते कार्यकर्ते करते त्याच्यामुळे मी खुश आहे जीवनामध्ये. सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ काय? मला कधीच त्या पहिल्यापासून बी जाणवलं नाही कधी त्यांच्या जीवावर. अच्छा. मी पहिल्यापासून खुशच आहे. आप्पाचा मतात मी रिक्षा चालत होतो. मग माझ्या लग्नाच्या आधी चालू होते ते लग्न झाल्यावर. अच्छा. माझं लग्न झालं त्या टाइमला खारमुऱ्याचा गाडा होता. बरं. ती ढकलीच अच्छा. मी त्यांच्या बरोबर साथ दिली. अरे वा. अच्छा. बरोबर आहे. महाराजांनी आशीर्वाद दिला. हो दिला. एक दिवस तो म्हणजे सोन्याचा दुकानदार होता. हो ते म्हणजे माती धरली तर सोनं होईल. अच्छा. आपल्याची कथा आहे आप्पाची. माती धरलं तर सोनं होत आहे. अच्छा. त्याच्या पाठीमागे कष्ट पण आहेत. हो ना. बरोबर आहे की ना? कष्टाशिवाय काही पर्यायच नाही. खूप कष्ट केले. बरोबर आहे की नाही? आप्पाचं जीवन ते सांगत असताना त्यांनी खूप म्हणजे पूर्वीचा जो इतिहास सांगितला आपण, तर माणसाचं एक सर्वसाधारण माणूस एवढं ऐकू शकत नाही, एवढी कहाणी त्यांची करून. बरोबर. हे मग सगळं होत असताना, साथ देत असताना कधी असं ते हे वाटलं का कमकुवतपणा काय? नाही, मी आल्यापासून नाही. आम्ही दोघं एकोणाकाला सारखीच राहिलो. अरे वा. कधीच आम्ही कधी त्यांनी मला दुखविलं नाही, मी त्यांना दुखविलं नाही. अच्छा. त्यांनी करते तर मला हौस वाटते ते करू जा. अरे वा. अशी इच्छा आहे माझी. लेकर खूप आनंद राहतो. मुलगी डॉक्टर आहे, मुलगी दुसरी एक पुण्याला राहते लेकर घेऊन शिकायला. लेकर आहे. मोठ्या मुलीचा मुलगा आता इंजिनियर व्हायलाय. लहान MBBS ला लागायचं म्हणते. नाती एक 8वीला आहे, एक 6वीला आहे. मुलगा माझा खूप छान आहे, समाधान आहे. अरे वा. शेवटची सगळं तर झालंय. शेवटची इच्छा काय? काय नाही, आता बस त्यांच्या आधी माझे डोळे झाका एवढीच इच्छा. दुसरं काहीच इच्छा नाही. ताईने सुश्राताईने इच्छा केली की त्याच्या अगोदर आहे काय म्हणजे हे नातच आलं. मला जीवनामध्ये खूप साथ दिली तिला. अरे खरं. बरोबर. 100% कसं एक गुरुचा आशीर्वाद असेल तसं होईल, पण तिने मला खूप साथ दिली जीवनामध्ये. माझ्या कार्यात कधीच आडवी आली नाही. किती इतकं करायचं तितकं करा तू, मी करायलो. माझ्या मागे कधी मी आले. मी लाखो रुपये असे दान केले, तर तिने कधी आडविलं नाही मला. इतकं असं म्हणजे खूप सहकार्य केलं. आप्पाच्या जीवावर काही अनेक असे अपघात घडले, त्यातून आप्पा वाचले. त्यांनी म्हणजे असं आम्हाला कळलं काय घडलं बरं, काय आशीर्वाद होता आप्पाच्या पाठीमध्ये? आता ते देवाचा आशीर्वाद, गुरुचा, त्यांच्या आई वडिलाचा हे असणार ना. मग पत्नीचा तर दोघं सोबत असल्यामुळे इच्छा काय असते? एकच इच्छा असते, आपण साथ दिली त्यांना. आता साथ माझी कामाला आता पुस्तक येईल. मला कुठंच काही कमी पडलं नाही. काहीच कमी पडलं नाही. अरे वा. मला दिलं त्या टायमाला खारमुऱ्याचा गाडा होता. बरं. त्याच्यात पण मी खुश होते. पुन्हा वरच्या आम्ही बरे सरकतच राहिले मी आल्यापासून. अच्छा. आपण एका पत्नीची जर खांद्याला खांद साथ देत राहिली पत्नीची एक लक्ष्मी, तर 100% संसारात बरोबर येते. तुमच्यासोबत देखील एक खंबीरपणे ताईने साथ दिलेली. मी खारीमुरे घेत होतो तर खारीमुरे तयार ती करीत होती. मी किराणा चलित होतो तर ते किराणा मी आणून टाकायचं दुकान ती चलित होती. म्हणजे असं हर धंद्यामध्ये मी शेती घेतली बाया मागे खुरपायला ती जात होती त्या बायाच्या सोबत. म्हणजे असं हर जे काही मी करील त्याच्यामध्ये
तिने मला सहकार्य केलं अच्छा. आणि मला जास्त नाद समाजकार्याचा. खूप खूप त्याच्यामुळं मी म्हणजे घरी कमी आणि समाजकार्यावर जास्त लक्ष आहे. घर तिने सांभाळलं, कधीच मला समाजकार्याला विरोध केला नाही. वा. मी 2-3 जागेवर सप्ते वगैरे चालू केले. बर्जापूर मठामध्ये मी सप्ताह चालू केला, सोनपेठ मठामध्ये मी सप्ताह चालू केला. बरंच काही म्हणजे बरेच त्या बर्जापूर संस्थेत बी वाद होते, मिटविले गेले. जेवढं समाजासाठी झिजता येईल. आणि मुळात माझे जे गुरु होते तपोरत्न प्रफुल्ल पंडिताराध्य शिवाचार्य, हे सामुदायिक सोहळे घ्यायचे 1976 पासून. तर परळीला सामुदायिक सोहळा 78 ला होता. त्यावेळेस नेमकं मी रिक्षा चालवत होतो. तर मी 10 किलो गहू घेऊन तिथं मठात गेलो, म्हणजे सामुदायिक सोहळ्यामध्ये टाकायला. तर महाराज म्हणले, तुझी ही जी भावना आहे, हे 10 किलो गहू जे रिक्षावाला असताना तू आणून दिले इथं या सत्कार्याला, हे तुला कुठे घेऊन जाणार आहे. तू हातामध्ये अशी माती धरशील तर सोनं होईल, असा आशीर्वाद त्यानं त्याला. आणि योगानं बघा, मला आज सोनपेठ मध्ये तोड नाही मला. असं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने एवढं माझं चांगलं झालंय. आज मला एकदम 25-30 दुकानचे गाडी आहेत माझे, गावाला घेऊन दापाचे कर्ज मिळणे. लेकरू माझं आज एक डॉक्टर झाली मुलगी, दुसरी MBA झाली, तिचे मुलं आता एक इंजिनियर झालाय, दुसरा आता MBBS ला लागलाय. माझा मुलगा आता व्यवसाय सगळा कारभार माझा सांभाळतो. माझी सून आहे, 2 मुली इथं, नाती इथं, सगळं आनंदी कुटुंब आहे. माझी आई आहे 88 वर्षाची, ती माझ्याकडेच असते. सगळं चांगलं आहे. आणि परमेश्वराची आणि गुरुची आणि सत्कार्याची कुठेतरी चांगली पावती म्हणून खरंच माझ्या जीवनामध्ये 7 ऍक्सिडेंट झाले, तुम्ही म्हणता तसे माझे 7 ऍक्सिडेंट. आणि एकही ऍक्सिडेंट माझ्या स्वतःच्या कामाला झाला नाही, हे विशेष. काही सहकार्यासाठी, काही समाजकार्यासाठी, काही कोणासाठी जात असताना गाडीमध्ये असं 7 वेळेस. आणि परमेश्वराची आणि गुरुची कृपा बघा, 7 वेळेस वाचून मी सुखरूप घरी आलो. घरी आलो की बायको एवढंच म्हणली, माझं कुंकू बळकट आहे, तुम्ही कसे जातात, हे शब्द होता घरी आल्यावर. मी एक आता भावनिक सांगितलं, त्याच्या अगोदर माझ्या डोळे जातात. शेवटच्या अपेक्षा काय नाही, आता मी तर परमेश्वराला म्हणेन, दोघं आम्ही सगळं जाऊ, त्याची इच्छा आहे. चला, शेवटी हे दोन्ही व्यक्तिमत्व हे खूप मोठे आहेत आणि यांनी हे समाजासाठी खूप मोठं कार्य आहे यांचं, जे की मोजता येत नाही असं एवढं मोठं कार्य आहे. ताईचं बी कार्य मोठं आहे आणि आप्पाचं बी कार्य मोठं आहे. दोघांनी एकमेकाला समजून घेऊन मोठा संसार उभा केला आणि काळ्या मातीत माती घेऊन त्याचं सोनं करण्याची ताकद आज त्यांनी सोनपेठ मध्ये निर्माण केल्यामुळं आज ते सोनपेठचे बादशाह म्हटले जात आहे. एकंदरीत या दोघांनाही इथून पुढचं आयुष्य निरोगीमय जावं हीच आपल्यातर्फे आपण त्यांना सदिच्छा देऊ. आणि त्यांना या मठामध्ये इथले आपले महाराज जे आहेत त्यांचा सतत सदैव आशीर्वाद लाभो या ठिकाणी अशी आपण प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आपल्यासोबत सुशीलाताई आणि आप्पा या दोघांशी आपल्या PNTV महाराष्ट्राची चर्चा केली आणि दिलखुलास चर्चा केली. त्याबद्दल देखील त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी असेच आप्पा येत जावं आणि आपल्याला प्रेरणा देत जावं अशी या ठिकाणी देखील मी इच्छा व्यक्त करतो. PNTV मराठी करता सुभाष बोराडे, माजलगाव, बीड.